मी मोहन माणिकराव बोरसे अकोले पोलीस येथे नेमणुकीस असून दिनांक 20/4/26 रोजी दुपारी 11:30 वाजता सुमारास कोथरूड येथील बाळासाहेब जयराम देशमुख उर्फ BJ देशमुख, त्यांचा मुलगा शुभम देशमुख, तसेच त्यांच्यासोबत अरविंद सोपान देशमुख, शिवाजी विठ्ठल देशमुख, शंकर रामदास घोलप, सचिन भाऊसाहेब गीते, कैलास नथुजी देशमुख, दिलीप जानकीराम देशमुख, प्रल्हाद फकीरराव देशमुख, सर्व राणा कोथरूड आणि त्यांच्यासोबतचे इतर 8 ते 10 लोक पोलीस स्टेशनला आले होते. BJ देशमुख यांना आमचे हवालदार अनिल जाधव यांनी एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात बोलवले होते, परंतु ते जवळपास 20 ते 25 लोक पोलीस स्टेशनात घेऊन येऊन त्यांनी पोलीस स्टेशनात गोंधळ घातला. त्यामध्ये पोलीस स्टेशनचं कामकाज ठप्प पडले. पोलीस स्टेशन कामकाजामध्ये अडथळा आला. तसेच जे बाहेरगावचे फिर्यादी होते, म्हणजे कोणी सातेवाडीचे असतील, कोणी तिरड्याचे असतील, कोणी पाचपट्याचे असतील, कोणी जाचकवाडीचे असतील, या फिर्यादींना जे शासकीय काम असेल त्यांचं किंवा त्यांना जे काही फिर्यादी द्यायच्या होत्या तर त्यांना देताना आल्या, तर ते त्या महिला ज्या कोणी असतील त्या तशा परत गेलेल्या आहेत. आणि ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता इथं जमाव होता. त्यानुसार त्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि सरकारी कामाला अडथळ्याप्रकरणी त्यांच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही BNS कलम 221 तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) प्रमाणे या सर्व लोकांवर आम्ही रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. ते BJ देशमुखांचं नेमकं प्रकरण काय आहे? नेमकं त्यांना तुम्ही म्हणता त्यांनी नोटीस दिलेली होती, त्यांना त्यासाठी ते आलेले होते ना तिथे? हो, बरोबर आहे. BJ देशमुख आणि त्याचा मुलगा शुभम देशमुख या दोघांवर जवळपास म्हणजे 8 महिन्यापूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या गावात ग्रामसभा होती 18 ऑगस्टला. तर त्यामध्ये त्यांनी गोंधळ घातला होता आणि त्यांचा तो गोंधळ आणि त्यांनी जी असली शिवीगाळ केली होती, तर त्या शिवीगाळाचा सगळं तो प्रकार मीडियामध्ये व्हायरल झालेला होता. त्यानंतर तेथील जे कोणी उपसरपंच असतील संजय देशमुख यांनी त्यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार केली होती आणि आम्ही त्यांची तक्रारीची रीतसर आम्ही दखल घेतली होती. त्याच्यामध्ये FIR फाडलेली होती. त्यांच्यावर IPC 294 म्हणजे BNS 296 प्रमाणे गुन्हा दाखल होता. तर या गुन्ह्याचं तपासकामी आमचे हवालदार अनिल जाधव यांनी व्यवस्थित तपास केलेला आहे आणि त्या तपासादरम्यान यांना हजर राहण्याकामी त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन 2-3 वेळा जाऊन नोटीस बजावली होती, परंतु त्यांनी ती नोटीस घेतली नाही. त्यानंतर ते पुण्याला राहत असतात तर पुण्यातसुद्धा यांनी नोटीस पाठवली, परंतु त्यांनी तेथून बी म्हणजे आपण बाय पोस्टमधून स्पीड पोस्टनं पाठवली होती. त्यांनी ती परत पाठवली. त्यांच्या घरी जे त्यांचं राहतं घर असेल कोथरूडला, तर तिथंसुद्धा हवालदार जाधव यांनी नोटीस पाठवली होती, परंतु त्यांनी तीसुद्धा स्वीकारली नाही. मग शेवटी हवालदार जाधवनी आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या व्हॉट्सअपवर शेवटची नोटीस पाठवली.